काय तुमच्या घरात सुद्धा रात्रीचा भात उरला आणि तुम्हाला प्रश्न पडला या भाताचं काय करू? तोच शेजवान फ्राईड राईस, तोच मसाले भात खाण्याची इच्छा होत नाही. तर चला मग आज आपण एकदम चटपटीत असा रॉ मँगो राईस कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. रात्रीच्या उरलेल्या भातापासून चटपटीत असा रॉ मँगो राईस बनवण्यासाठी इथे मी रात्रीचा उरलेला भात घेतला आहे. आता आपण सर्वप्रथम रॉ मँगो राईससाठी लागणारी चिली गार्लिक पेस्ट बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी खलबत्त्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या टाकून घेत आहे. त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून याची खलबत्त्यामध्ये पेस्ट बनवून घेऊ. पेस्ट बनवून झाल्यानंतर आता आपण राईस बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 2 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, त्याचसोबत 1 मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व 1 मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. एक मिनिट कांदा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण या टोमॅटोला छान असा मऊसूतपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता आपल्या टोमॅटोला छान असा मऊसूतपणा आला आहे. आता आपण यामध्ये किसून घेतलेली कैरी टाकून घेणार आहोत. कैरी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या कैरीला 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणार सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 1 ते 2 मिनिटांनंतर आता आपली कैरी छान प्रकारे तळली गेली आहे. आता आपण यामध्ये बनवून घेतलेली गार्लिक चिलीची पेस्ट टाकून घेणार आहोत. चिली गार्लिक पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या गार्लिकच्या पेस्टला 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 मिनिटं चिली गार्लिक पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद व त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. भात शिजवताना आपण मिठाचा वापर केला आहे म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. मीठ व हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये रात्रीचा उरलेला भात टाकून घेणार आहोत. भात टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हा भात 2 मिनिटांपर्यंत या मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. दोन मिनिटांनंतर आता आपल्या रात्रीच्या उरलेल्या भाताचा चटपटीत असा रॉ मँगो राईस बनवून तयार आहे. झटपट तयार होणारा रॉ मँगो राईस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.